श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण आषाढ महिन्यात कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढ महिन्यात धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा आहे. आषाढ महिन्यात भगवान विष्णूची नामस्मरण आणि सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. या महिन्यात गुरुपौर्णिमा देखील साजरी केली जाते. तसेच काही ठिकाणी जगन्नाथ रथयात्रा देखील काढली जाते. आषाढ महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे ते आपण बघणार आहोत. जसे की लग्न, गृहप्रवेश आणि उपनयन यासारखे शुभ कार्य करणे टाळले जातात. आषाढ महिन्यात काय करावे? तर आषाढ महिन्यामध्ये विष्णूची उपासना, आषाढ महिन्यात भगवान विष्णूची पूजा करणे, नामस्मरण करणे खूप शुभ मानले जाते. सूर्यदेवाची पूजा, सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये त्यांची पूजा करावी असे सांगितले जाते. की गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. दानधर्म या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या महिन्यात आपल्याला छत्री, मीठ आणि आवळ्याचे दान करणे खूप शुभ मानले जाते. या महिन्यात एकांतात ध्यान करणे आणि दिवसातून एकदा तरी मौन पाळणे खूप शुभ मानले जाते. नंतर ज्ञानप्राप्ती. आषाढ महिन्यात ज्ञानाचे बीज पेरले जाते. त्यामुळे गुरुकडून आपण दीक्षा घेणे किंवा जुन्या दीक्षेवरच साधना करणे खूपच शुभदायी ठरले जाते. नंतर जलतत्वाचा संयम. आषाढ महिना जलप्रधान असल्याने जलतत्वाचा संयम आणि साधना करणे हे देखील विशेष मानले जाते. आषाढ महिन्यात काय टाळावे हे आता आपण पाहणार आहोत. आषाढ महिन्यात शुभ कार्य म्हणजे आषाढ महिन्यात लग्न करणे, गृहप्रवेश आणि उपनयन यासारखी शुभ कार्य करणे खूप टाळले जातात. नंतर शिळे अन्न. या महिन्यात शिळे अन्न खाणे देखील टाळावे असे सांगितले जाते. की जास्त मसालेदार अन्न या महिन्यामध्ये नाही खायला पाहिजे. अन्न खाणे टाळले पाहिजे. नंतर आपल्याला या महिन्यामध्ये नवीन कपडे, साड्या, काही ठिकाणी तर महिलांनी नवीन कपडे, रेशमी साड्या घालणे देखील टाळतात किंवा केस काढणे हे देखील टाळले जाते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण ही माहिती आज बघितलेली आहे. तर कमेंट करून तुम्ही देखील सांगावे की तुमच्याकडे कोणत्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि केल्या जातात. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? लाईक, शेअर, कमेंट करून जरूर सांगावे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावे. धन्यवाद.